आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। NPS मधून 1 लाख रुपये पेन्शन पाहिजे, जाणून घ्या किती गुंतवणूक करावी लागेल। 15 मे 2024 जी पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण PFRDA आणि केंद्र सरकारच्या कक्षेत येते। ही सरकारची सेवानिवृत्ती बचत योजना आहे। केंद्र सरकारने 1 जानेवारी 2004 रोजी ते सुरू केले। या तारखेनंतर नोकरीत रुजू होणाऱ्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही योजना आवश्यक आहे। 2009 पासून ते खाजगी कर्मचाऱ्यांसाठी खुले करण्यात आले। या पेन्शन योजनेत वयाच्या 18व्या वर्षापासून सहभागी होता येते। NPS मध्ये किमान 20 वर्ष गुंतवणूक करणे आवश्यक आहे। खाते उघडल्यानंतर वयाच्या 60 वर्षापर्यंत किंवा मॅच्युरिटी होईपर्यंत योगदान द्यावे लागते। NPS मध्ये जमा केलेली रक्कम गुंतवण्याची जबाबदारी PFRDA द्वारे नोंदणीकृत पेन्शन फंड व्यवस्थापकांना दिली जाते। परंतु निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळाल्यास कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात याचा विचार केला आहे। अनेकांना याचा वेळीच विचार करता येत नाही, त्यामुळे निवृत्तीनंतर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात। या कारणास्तव आर्थिक सल्लागार सल्ला देतात की निवृत्तीचे नियोजन वेळेत करणे खूप महत्त्वाचे। जर तुम्ही निवृत्तीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर नॅशनल पेन्शन सिस्टीम NPS तुम्हाला यामध्ये मदत करू शकते। नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजे काय? नॅशनल पेन्शन सिस्टीम NPS ही सेवानिवृत्तीसाठी स्वैच्छिक आणि दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे। NPS मध्ये जर तुम्ही फंडाच्या कामगिरीवर समाधानी नसाल तर तुम्हाला तुमचा फंड मॅनेजर बदलण्याचा पर्याय देखील दिला जातो। NPS 1 लाख रुपये पेन्शन कसे बनवायचे? NPS मध्ये गुंतवणूक सुरू करण्याचे वय 30 वर्ष। NPS मध्ये मासिक गुंतवणूक रुपये 10,000। 30 वर्षात एकूण गुंतवणूक 36 लाख। गुंतवणुकीनंतर अंदाजे परतावा 30 वर्षानंतर वार्षिक 10% एकूण निधी 2,27,93,253 2.28 कोटी। ॲन्युइटी प्लॅनमध्ये गुंतवणूक 55%, ॲन्युइटी रिटर्न 10%, एकर कमी 1.2 कोटी, एकर कमी मूल्य 1.2 कोटी। मासिक पेन्शन 1,04,469। कोणते कर लाभ उपलब्ध आहेत? कलम 80 CCD अंतर्गत टियर 1 टियर I गुंतवणुकीसाठी रुपये 1.5 लाख मर्यादेपर्यंतचे योगदान कलम 80C अंतर्गत कर कपातीसाठी पात्र आहेत। तर कलम 80 CCD 1B अंतर्गत कपाती व्यतिरिक्त ग्राहकांना टियर I योगदानासाठी 50,000 रुपयापर्यंत कपात करण्याची परवानगी आहे। कलम 80 CCD 2 अंतर्गत टियर I गुंतवणुकीसाठी नियोक्त्यांचे योगदान केंद्र सरकारच्या योगदानासाठी 14% आणि इतरांसाठी 10% कपातीसाठी पात्र आहे। ही वजावट कलम 80C अंतर्गत लागू केलेल्या वजावटीच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे। निवृत्तीनंतर पैसे काढण्याचे नियम सध्या कोणीही एकर कमी म्हणून एकूण कॉपर्स पैकी 60% रक्कम काढू शकतो। उर्वरित 40% वार्षिक योजनेत जातात। नवीन NPS मार्गदर्शक तत्वानुसार एकूण निधी 5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असल्यास ग्राहक वार्षिक योजना खरेदी न करता संपूर्ण रक्कम काढू शकतात। हे पैसे काढणे देखील करमुक्त आहेत। जरी पैसे काढणे करमुक्त असले तरी वार्षिक उत्पन्न ब्रॅकेटवर अवलंबून करपात्र आहे। जी ॲन्युइटी 4 लाख रुपयांची असल्यास तुमच्या टॅक्स ब्रॅकेटवर आधारित त्यावर कर आकारला जाईल।